जातीयवाद करत नाही असं वाटलं होतं, पण तसं नाहीये. धनंजय मुंडेही जातीयवाद करू लागलेले आहेत. मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात असा आरोप देखील मनोज जरांगेंनी केलाय. मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलेलं आहे. धनंजय मुंडे तुमच्यासोबत तुम्ही म्हणालात असं की कधी त्यांनी जातीवाद केला नाही, त्यांना मी चांगलं समजत होतो. मग आता काय बदल झालाय धनंजय मुंडे यांच्यामध्ये? नाही नाही, जे खरं आहे ते मी बोलतो काय त्याला काय आता ते काय त्यांच्यात असं वाटत होतं की तेच जाणीव ठेवणार आहेत, उपकार ठेवणार आहेत, ते उपकार ठेवणार आहेत म्हणून. परंतु ते काय झालंय काय की या 2-4 दिवसात असं दिसायलंय की त्यांचे कार्यकर्ते मारून टाकींच्या पोस्ट टाकते जणून, असं मला पोरांनी सांगितलं. आमच्या कुठं 307 करायला लावल्या बळच हल्ले झाले तर लक्ष देत नाहीत. ही परतफेड आहे काय मग मराठ्यांची? ही परतफेड आहेत ना पुढे विधानसभा. मग तुमच्या नेत्याला राज्यात फिरायचं आहे ना, मला बिडात नाही फिरवून, मी तर रोज बिडात येणार आहे रोज. तुम्ही काय फिरवून नाही देणार? तुमच्याकडे गुंडगिरी आहे, आमच्याकडे काय कच्चे लोक आहेत का? आमचे बिले खोंकारी आहेत. तुम्हाला सगळं राज्यात फिरायचं आहे, कारण मराठा एक झाले, अन्याय सहन करू शकत नाही स्वतःच लेकरासाठी. 2-1 दिवस झालं मराठी जातीवाद करतेत. पंकजाला अडील, प्रणिती शिंदेला अडील, काय बोलतो. आणि तो पंकजा मुंडे म्हणे माझ्या बहिणीवर अन्याय झाला, मी तिथून उभा करीन. तिचं सासर आहे ते. ठीक आहे, तुम्हाला अडीलं मराठ्याच्या पोराने, काय वाईट लागलं? आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवतो, त्यांनी कधीच जातीवाद केला नाही. जातीवादाचे विचार नसले पाहिजेत. निवडणूक झाल्यावर बघून घेऊ. उलट तुम्ही पाठवून हात फिरून सांगायला पाहिजे, जाऊ दे पोरांनो, करू, त्याच्यात बसल याच्यात बसल. ही मवाळकीची भूमिका तुम्ही घ्यायला पाहिजे. तर निवडणूक झाल्यावर दोघांनी बियांनी बहीण भावांनी उलट असं करायला पाहिजे होतं की मराठ्यांचा रुमांजाराचं काही झालेलं नाही. एक आपण काय करू, बैठक घेऊ, सलोखा निर्माण करू. कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर.